तर आज होतं भाई आपल्या निखिल भाऊचं डेंटलचं अपॉइंटमेंट. मग काय भाई गाडी निघलो सनसन डेंटलकडं. मग असं करत करत आलो आम्ही डेंटलवर. निखिलने घेतली त्याची ट्रीटमेंट वगैरे करून मग आलो आपण आपल्या गाडक्यानं करले, कारण निखिल भाऊ भरणं त्याचा स्कॉलरशिपचा फॉर्म. मग काय आलो आम्ही आपल्या सायबर कॅफेवर आणि यानं केली याची पुरी इन्फॉर्मेशन फिल. त्याच्यानंतर मग फॉर्म वगैरे भरल्यावर आम्ही निघलो वापस घरी जायसाठी. तर मग काय भाई स्कॉलरशिप आल्यावर भाऊकडे तर पैसाच पैसा नाही, त्याच्यामुळे त्याला म्हटलं भाई काहीतरी खाऊ घाल. मग आलो आम्ही तर मोमोच्या गाडीवर. इथं आम्ही घेतले पहिले फ्राईड मोमोज, त्याच्यानंतर घेतले कुरकुरे मोमोज. तर मग काय भाई खाऊन पिऊन आम्ही लोक घराच्या रस्त्याले. तर आम्हाला लागला रस्त्यात पाऊस. तर मग काय इथं CFAवर थांबून आम्ही घेतला चाय. तर मग काय भाई चाय वगैरे घेऊन मग आम्ही निघलो घरासाठी, कारण आम्ही एरी वल्ले व्हायलाच होतो. तर म्हटलं आता काय थांबून अर्थ नाही. मग काय भाई गाडीने हेवी ड्रायव्हर बनून आलो आपण आपल्या रूमवर पावसात वल्ले होत. तर मग काय भाई पुरेच वल्ले झालतो. तर मग आम्ही तर कपडे वगैरे चेंज केले. तेवढ्यात मग आले ना भाई आपले दोघं भाऊ, म्हणजे यश आणि संदेश कॉलेज बनून. मग काय भाई आल्याबरोबर भावानं केली आपल्याला डिमांड की भाई आता बनव ना चाय. पण आता चाय कशी बनवा, कारण लाईटच नव्हती पाण्या पावसामुळं. मग काय भाई इकडचे तिकडचे लाकडं जमा करून आम्ही पेट्रोलीत चोलं आणि बनवला भाई चुलीवरचा चाय. मग काय भाई चाय बनवायचं काम यश आणि माझ्याकडे होतं, कारण ह्या दोघं भावाला तर काही येत नव्हतं चाय बनवणं. तर मग काय भाई हे दोघं बसले चायच्या वासावासानं. तर मग काय भाई असं करत करत बनला आपला चाय. आणि मग मी केले बरोबर 4 वाटे सेट ज्याचे त्याचे. मग काय भाई चाय वगैरे घेऊन यश गेला याच्या घरी आणि आम्ही थोडा वेळ आराम करून बसलो आम्ही आमचे असाइनमेंट लिहायला. कारण भाई आम्हाला दिलं होतं कॉलेज म्हणून असाइनमेंट. आम्ही असाइनमेंट लिहतच होतो तर बाहेर पाहिलं तर भाई पाणी चालू होतं. तर मग काय निशांतले कॉल केला आणि सांगितलं भाई आमचा डब्बा घेऊन ये. तर मग आणला भाऊ आपल्या निशांत भाऊनं आमचा डब्बा. त्याच्यानंतर मग काय भाई हे गेले दोघं याच्या रूमवर, भाऊराव आणि निशांत, कारण यांना पण करणं होतं जेवण. त्याच्यानंतर मग हे गेल्यावर आम्ही बसलो जेवायले. तर